गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर ट्रक जप्त, 45 गोवंशीय बैलाची सुटका, 44 लाखांचा मुद्देमाल जप्त, वडकी पोलिसांची देवदरी घाटात कारवाई। नागपूरवरून तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे ट्रकमध्ये जनावरे कोंडून वाहतूक करणाऱ्या कंटेनर वाहनाचा पाठलाग करून वडकी पोलिसांनी 45 गोवंशीय बैलाची सुटका केली। यात कंटेनर ट्रक जप्त करून वाहन चालकासह 2 जणांविरुद्ध वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई वडकी पोलिसांनी नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील देवदरी घाटात शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी 5च्या दरम्यान केली। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरवरून हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवदरी घाटात सापळा रचला। याच दरम्यान नागपूर येथून येणाऱ्या UP 21 HE 7398 या क्रमांकाच्या कंटेनर ट्रकला नाकेबंदी करून थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक पकडला व आरोपी ट्रक चालक व त्याचे साथीदार पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले व ट्रकची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात 42 गोवंशीय बैल व 3 मृत असे 45 गोवंशीय बैल आढळून आले। या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर ट्रक जप्त करून या कारवाईत जप्तीतील ट्रक किंमत 30 लाख रुपये व 45 गोवंश बैल किंमत 14,70,000 रुपये एकंदरीत 44,70,000 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। सदर कंटेनर जप्त करून यातील आरोपी शाह आलम मोहम्मद फारूक वय 32 राहणार भोजपूर उत्तर प्रदेश, शाहरुख अल्ली वय 29 राहणार मेरठ उत्तर प्रदेश, सरताज कल्लू वय 35 राहणार कुंदरकी उत्तर प्रदेश यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाअंतर्गत वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुखदेव भोरकडे, पोलीस अंमलदार भोजराज करपते, सचिन नेवारे, निलेश वाडी, अरविंद चव्हाण, चालक दीपक मडकाम यांनी केली आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।